आता बातमी कागलमधून आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी कट्टर विरोधक हसन मुश्रीफ आणि कागलच्या शाहू समाजाचे प्रमुख समरजित घाडगे एकत्र आलेले आहेत। त्यांच्या युतीचा किस्सा आता राज्यभरात पाहायला मिळतोय। मात्र मंत्री मुश्रीफांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा संपावा आणि घाडगे यांच्या मालमत्तेचं प्रकरण मिटावं यासाठीच ही अनपेक्षित युती झाली असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे। मात्र मंडलिकांनी उल्लेख केलेल्या ईडीच्या आरोपातनं कधीच कोर्टातनं निर्दोष मुक्तता झाली आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे। काही लोक म्हणतात राजकीय स्वरूपाची युती आहे, काही लोक म्हणतात आम्ही विकासासाठी युती केली, पुढच्या काळामध्ये अमुक ॲडजस्टमेंट होणार आहेत। तर कागल तालुक्यामध्ये विशेषतः कागल शहरामध्ये चर्चा आहे। काही ठिकाणी जमिनीवर आरक्षण समरजित घाडगे टाकली होती, ती त्यांना काढून घ्यायची होती। ईडीच्या मध्ये त्यांनी स्वतःच भूमिका घेतली होती, त्याबद्दल मुश्रीफांना सुटका करून घ्यायची होती। पण ईडी आणि आमचं काय म्हणायचं प्रॉपर्टी ह्याचं डील त्यामध्ये झालेलं आहे। संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे। ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे। एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही। त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते, त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.